कर्दम ऋषी हे ब्रह्माचे पुत्र. ते जन्मजात विरक्त आणि भगवंताची भक्ती करणारे भक्त होते. पण ब्रह्माने त्यांना सृष्टीचे कार्य पुढे चालविण्याची म्हणजे सृष्टीवर मानव वंश पुढे वाढविण्याची आज्ञा केली. त्यासाठी त्यांना गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा लागणार होता. ते मनाने अत्यंत विरक्त असल्याने विवाह वगैरेचा त्यांनी कधी विचारच केला नव्हता. आणि त्यांचे मनात असेही येत असे की एकदा का गृहस्थ धर्म स्वीकारला की मग त्या चक्रात अडकून पडावे लागेल आणि मग मला मोक्षाचा काहीतरी मार्ग कसा शोधता येईल अशी त्यांना भीतीही वाटत होती. पण पित्याची आज्ञा तर त्यांना मोडता येणार नव्हती. म्हणून ते म्हणाले की ठीक आहे, पण मला काही वर्षे तप करायचे आहे, जेणेकरून या संसारातून बाहेर पडण्याचा मार्ग मला मिळू शकेल. मग त्यांनी सरस्वती नदीच्या काठी अनेक वर्ष तप केले. त्यांच्या तपाने प्रत्यक्ष भगवान नारायण त्यांना प्रसन्न झाले. शंख चक्र गदा पद्म हातात घेतलेले ते भगवंताचे सुंदर रूप पाहून त्यांनी भगवंताची स्तुती केली. भगवंताने जेव्हा इच्छित वर मागायला सांगितले तेव्हा ते म्हणाले की देवा, मला माझ्या पित्याने गृहस्थाश्रम स्वीकारण्यास सांगितलं आहे, म्हणून मला आपण अशी पत्नी हवी आहे की जी मला गृहस्थाश्रमात सहकार्य व सहयोग तर करेलच, पण गृहस्थाश्रमानंतर माझ्या साधनेत पण ती सहयोग देईल. भगवंत हसले व म्हणाले की मी तुझ्यासाठी अशी एक कन्या पाहूनही ठेवली आहे. ती स्वयंभू मनुची कन्या असून ती तुला अपेक्षेप्रमाणे दोन्ही आश्रमात सहयोग देईल. त्याचवेळी भगवंताचे मनात असेही आले की अरे, हा माझा भक्त अशा ह्या गृहस्थाश्रमात जात आहे की तेथे सुख कमी आणि दुःख जास्त असते, आणि तेही खरे तर त्याच्या मनाविरुद्ध, केवळ मानवसृष्टीची वृद्धी होण्यासाठी. आणि या विचाराने भगवंताला वाईट वाटले आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्यातील काही अश्रू ज्या ठिकाणी जमिनीवर पडले तेथे एक सुंदर सरोवर निर्माण झाले आहे. भगवंताच्या अश्रुबिंदूपासून तयार झालेल्या त्या सरोवराला बिंदू सरोवर असे म्हणतात. त्यानंतर भगवंतांनी त्यांना आपणहून एक वर दिला व ते म्हणाले की मी तुमचा पुत्र होऊन येईल आणि तुमचा उद्धार करेल. त्यानंतर एकदा महाराज मनु व राणी शतरूपा आपली रूपवती सुशील कन्या देवहूतीला घेऊन कर्दम ऋषींना भेटायला आले होते. ऋषींनी त्यांचे यथायोग्य स्वागत केले व तिघांना बसायला आसन दिले. मात्र देवहूती आसनावर बसली नाही. तेव्हा ऋषी तिला म्हणाले, देवी, आपणही आसन ग्रहण करावे. पण देवहूतीने विचार केला की या सर्वांसमोर आसनावर बसले तर ते ज्येष्ठांचा अपमान करणारे होईल, आणि नाही बसले तर भावी पतीची आज्ञा मोडण्याचे पाप मला लागेल. मग तिने काय केले, आसनाचे शेजारी ती बसली व आपला उजवा हात आसनावर ठेवला. ते पाहून कर्दम ऋषी मनुला म्हणाले की मी आपल्या या कन्येचा स्वीकार करत आहे, कारण हिची पसंती प्रत्यक्ष भगवंताने केलेली आहे, म्हणून मी तिच्याशी विवाह करणार आहे. त्यानंतर त्यांचा विवाह होतो. देवहूती राजकन्या होती, पण आता ती ऋषी पत्नी झाली होती, म्हणून ती आश्रमातील आयुष्य आनंदाने जगत होती. ती ऋषींची सर्व सेवा अगदी तत्परतेने करीत असे. तिचा सेवाभाव पाहून कर्दम ऋषी संतुष्ट झाले. त्यांनी तिला विचारले की मी तुला काय देऊ. तेव्हा ती म्हणाली, तशी मला कोणतीच गोष्ट आपल्याकडून नको आहे, पण आपण गृहस्थी आहोत तर मला एक पुत्र हवा आहे. कर्दम ऋषी म्हणाले की ठीक आहे. मग त्यांनी स्वतः बिंदू सरोवरात स्नान केले. तपस्वी वेश टाकून देऊन गृहस्थी वेश धारण केला. त्यांनी देवहूतीला पण बिंदू सरोवरात स्नान करून येण्यास सांगितले. ती स्नान करून आली तेव्हा ती पहिल्यापेक्षा जास्तच रूपवान तेजस्वी दिसू लागली. त्यानंतर ऋषींनी आपल्या तपस्सामर्थ्याने असंख्य खोल्या व दासदासी आणि सर्व सुख समृद्धीने युक्त असे एक विमान तयार केले. मग दोघे जण त्या विमानात बसून स्वर्गलोकातील नंदनवनात गेले. त्यानंतर देवहूतीने यथाकाल 9 कन्यांना जन्म दिला.
ऋषी एकदा तिला म्हणाले की मी आता संन्यास घेऊ का? त्यावर देवहूती म्हणाली की आपले कर्तव्य अजून पूर्ण झालेले नाही आहे. आपल्याला या कन्यांचा विवाह करायचा आहे. शिवाय आपल्याला अजून पुत्रही झालेला नाही. गृहस्थाश्रमातील या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या झाल्यानंतर तुम्ही संन्यास घेऊ शकता. तसे वचनही तुम्ही मला दिलेले आहे. मग भगवंताला कर्दम ऋषींनी प्रार्थना केली. तेव्हा भगवंतांनी देवहूतीचे गर्भात प्रवेश केला व त्यांचे घरी कपिल मुनींच्या रूपाने भगवंत प्रकट झाले. कपिल पाळण्यात झोपलेले असतानाच कर्दम ऋषींनी त्यांना विचारले की भगवान, मी आता संन्यास घेऊ का? तेव्हा त्या छोट्या कपिल रूपी भगवंताने त्यांना जीवनमुक्तीचा आनंद घेण्याची परवानगी दिली. ऋषींनी भगवंताला नमस्कार केला व पाळण्याला प्रदक्षिणा घालून ते गृहस्थाश्रमाचा त्याग करून पुढील साधना करायला वनात निघून गेले. त्यांच्या 9 कन्यांचा विवाह स्वतः ब्रह्माने त्यांच्याच अंशाने उत्पन्न झालेल्या 9 ऋषींबरोबर लावून दिला. त्यांच्या 9 कन्या अनुक्रमे कला, अनुसया, श्रद्धा, हविर्भू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती आणि शांती अशा होत्या. त्यांचा विवाह अनुक्रमे मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, ऋतू, भृगु, वशिष्ठ व अथर्व यांच्याशी झाला. कपिल मुनींनी आपली माता देवहूती हिला सांख्यशास्त्राचे ज्ञान सांगून उपदेश केला होता.